हाय मित्रांनो, चला आता इचलकरंजी 2 गाडी काढल्या थोरात चौकातून. आता मुंबईला चाललोय दादर मार्गे. चला तुम्हाला एक ट्रिप दाखवतो मुंबईमध्ये पोहोचूपर्यंत तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघा. चला, ही बघा आपली 2 भाऊ इचलकरंजी पाट्याला होती. आपली गाडी बघून मला अडवल्यात, भेटायला आलती. टॉप विषय आपला प्रेमच चालू आहे आपण आता. ह्या दोघांनी भेटून जरा चेष्टा मस्करी करून यांना बाय बाय म्हणून निघालो मुंबईसाठी. चला, मिरजमध्ये आलो. मिरजमध्ये पिकअप देन केला. सांगली ऑफिसला पोचलो. सांगली ऑफिसवर पिकअप डीसी देन घेतला. सगळे पार्सल देन भरून घेतलं. मस्तपैकी निघालो मुंबईच्या दिशेने. पुढं आलो तोपर्यंत ट्रॅफिक लागलेला. संत निरंकारी समागम होता. इथं मोठा कार्यक्रम होता. महाराष्ट्रात सगळ्यात मोठा कार्यक्रम इथं होता. बगल तिकडं नुसतं लाईटा 500 एकरात सगळ्या लाईटाच होत्या. पुढं इस्लामपुरात आलो. लास्ट पिकअप तिथंच होता. पण कराडला लई ट्रॅफिक लागलेलं ढिगभर. 3 तास संभाजीनगर गाडी अडकलेली. त्याच्यामुळे फडतरे अण्णांनी म्हणली तर आपण इकडं रेटरे मार्गे जाऊया. कुठल्या मधल्या गावागावातनं आणलेलं काय माहीत. पुढे एक रेल्वे फाटक लागलेलं, तिथं दोन्ही गाड्या सोबत थांबलेल्या. मी गेलो फडतरे अण्णाच्या गाडीत. हे बघा फडतरे अण्णा, यांच्या गाडीत चेष्टा मस्करी करत आम्ही गेलो. डायरेक्ट आम्ही उमरजमध्ये निघलो. खारघरपासून माझा पहिला ड्रॉपिंग पॉईंट होता. हे बघा खारघरमध्ये 3 मंकी पॉईंट आहे. ह्या तिथनं काय वाशीला आलो. काय पहिला पाऊस लागला मुंबईमध्ये 2026 मधला. या पावसात भिजत गेलो आम्ही दादरला. चलो, गुड मॉर्निंग मुंबई एक ऐसा स्टेशन जहां कोई भी मुसाफिर कभी अकेले नहीं उतरता. दादर ऑफिसला आलो. पाटील मामा पार्सल उतरून गेलत. आमचं ऑफिस दादरचं. ड्रॉपिंग ते सगळे झाले. तर आपल्या गाडीच्या पहिल्या टायर मध्ये जरा हवा कमी होती. हवा मारायचं चालू आहे. हे बघा भयानी आहे. चला आता नेक्स्ट ब्लॉगला भेटूया. चला, बाय बाय.